सगळ्यात बघण्यासारखा ऍक्टर कोण असतो माहितीये? पोलीस समोर असताना दारू प्यायलेला माणूस. तर मित्रांनो, माझं नाव विजू माने. तर मंडळी, हे जे मला आता इथे इंट्रोड्यूस केलं गेलं स्ट्रगलर म्हणून, कदाचित माझ्या आयुष्यात मी असं कुणीच पाहिलेलं नाही की जो आधी दिग्दर्शक बनला, लेखक बनला आणि मग स्ट्रगलर बनला. आयुष्याचं जे काय उलटं चाललंय. बरं, स्ट्रगल म्हणजे किती असावं? फेम इमेज काय असते बघा स्ट्रगलरची. इथे मला फोन केला की सर तुम्हाला या कार्यक्रमाला यायचं आहे. म्हटलं हो येतो. पत्ता पाठव. पत्ता पाठवला. मग ती म्हणाली नाही सर, तुम्ही काय करा, दादरला उतरलात ना स्टेशनला, तर मी तिला म्हटलं की नाही ग, माझ्याकडे गाडी आहे. ती म्हणाली ओ हो, म्हणजे ह्याची लायकी आहे, आम्हाला इम्प्रेस करतोय, माझ्याकडे गाडी आहे. तिच्या मनातली सगळी वाक्य ऐकवल्यानंतर मी पुढे म्हटलं हां पुढे काय करायचं म्हणजे गाडी. तर सर तुम्ही जर गाडीने येणारच असाल तर ड्राईव्ह करून या वनिता समाजच्या समोर आणि तुम्हाला फक्त पार्किंगला कोहिनूरला व्यवस्था केली. म्हटलं अगं माझ्याकडे ड्रायव्हर आहे. ती म्हणाली चल झुट्टा. म्हणजे जयंती झुट्टा म्हटलंय मी. उगाच इमेजमुळे काही वेगळं ऐकू नकोस. तिची फार भीती आहे मला, शिवी द्यायची नाही, शिवी द्यायची नाही. तर पुलंच्या आयुष्यात कसे शत्रुपक्ष होते, तसे माझ्या आयुष्यात मित्रपक्ष आहेत आणि ते पितृपक्षातले. हां, म्हणजे सकाळपासून मर 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 काम करायचं आणि रात्री रम 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 दारू काम करायचं. म्हणजे असेच एकदा पहाटेचे 2 वाजले होते. एका क्षुधाक शांतीगृहातून आम्ही बाहेर पडलो आणि 2 वाजता बाहेर पडल्यानंतर माझ्या लक्षात आलं, अभिजित चव्हाण माहिती आहे तुम्हाला? त्याला आम्ही बाबा म्हणतो. तो साधारणतः माझ्यापेक्षा एवढा उंच आहे, 6 फूट आणि 3.5 फूट आडवा. तर मी बाहेर जेव्हा बिल वगैरे देऊन आलो त्यावेळेला बाबा आणि एक बाबापेक्षा अबाबा होता, माझा मित्रच आहे. ह्या दोघांची तुंबळ हाणामारी सुरू आहे. मला विषय माहित नाही, काय नाही, आपण कशाला पडा. त्यांच्याबरोबर बसलो एका टेबलवर म्हणून काय झालं. इतर गर्दीला जाम हाऊस असते ना, मारामारी चाललेली अशी बघायची, मोबाईलवर शूट करायची, अशी तशी चालली होती. आणि मला खूप राग आला होता गर्दीचा. कुणीच सोडवायला जात नव्हतं. बराच वेळ झाल्यानंतर त्यातल्या एकाला काहीतरी वाटलं. तो आला आणि मला म्हणाला, गाढवा अक्कल नाही, तुझे मित्र भांडतायत, मारामारी करतायत. म्हटलं हां आपल्याला सोडवायला पाहिजे. मग मी असलेल्या छातीत पूर्ण मंडळी विश्वास ठेवा, आता मी जाडा दिसतो बरं का. 44.42 इतकी कंबर होती माझी. 25ची पॅन्ट घेतली की खाली जायची, इतका बारीक होतो मी त्यावेळेला. आणि बाबा आणि अबाबा यांची मारामारी सुरू आहे. आणि मग मी हिम्मत करून छातीत पूर्ण श्वास घेऊन त्यांची मारामारी सोडवायला गेलो. बाजू बाबा, बाबा बाजू, आम्ही बाजू, बाबा बाजू, आम्ही बाजू. आणि एका क्षणी काहीतरी उचलून फेकलं गेलं आणि माझ्या डोळ्यासमोर अंधेरी आली. मी जेव्हा पाहिलं त्यावेळेला तो जो अबाबा होता त्याने बाबाच्या अंगावर मला फेकला होता. त्याला मारायला दगड, धोंडा, फळकूट काही मिळालं नाही म्हणून त्याने रागाने मलाच उचलून फेकला.
आम्ही हे असं कुठे मित्र असतात, कुठे ठेवायची यांची चित्र. जयंती हेही अश्लील नाहीये. तर एकदा असेच रात्रीचे, हा जो काय प्रेक्षक अभ्यासू आहे ना, कमाल आहे यार. अभ्यासू आहे का अनुभवी. तर असेच पहाटेचे 2 वाजले होते. आम्ही सकाळपासून खूप काम केलं होतं. मरमर 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 काम केलं होतं. मग रम 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 दारू काम करायलाच हवं. त्या क्षुधाक शांतीगृहाचा दरवाजा उघडला. मध्ये एक टेबल सापडलं आणि खूप 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 कलकलाट. कारण सगळेच क्षुधाक शांतीसाठी रात्री कितव्या 3ऱ्या पर्वात आलेले. त्यामुळे खूप आवाज सगळे बोलतायत. मी काय बोलतोय समोरच्याला कळत नाही. मी जे बोलतोय त्याचं उत्तर पलीकडच्या टेबलवरचा देतोय. तर तसं सगळं चाललं आणि खूप आवाज, खूप कलकलाट 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 कलकलाट. आणि आमचा जो बाबा आहे त्याचा एका क्षणी बाण फुटला आणि तो ओरडला, गप्प बसा. आणि बारमध्ये शांतता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. आखिर कौन, नेमका कोण, कोणालाही कळेना. आणि अचानक त्या शांततेला भंग करण्यासाठी शेवटच्या टेबलावरचा त्याच्यातला जयकांत शिकरे जागा झाला. कुछ भी करने का था जयकांत शिकरे के युग का हार्ट नहीं करने का था. बुद्धिबळात घोडा कसा चालतो 2.5 पावलं, तसा बुद्धिबळातल्या घोड्यासारखा चालत तो आला. आणि आता माझ्या लक्षात आलं, माने अभी ऍक्शन सीन. आता एकूण त्याची पर्सनॅलिटी बघता, पांढरे कपडे लाल टिळेवाले असतात ना, असा होता. ते बघता मी समोरची बाटली आणि माझी शू दोन्ही घट्ट धरून ठेवली. तो मागून येतोय. मी अशी बाटली पकडली. इट्स अ वॉर टाइम बाबा. आणि तो माणूस आला. 2.5 गेला तो सगळ्यात शेवटच्या टेबलकडे. आणि तिथल्या माणसाच्या डोक्यात त्याचीच बाटली उचलून खळकन फोडली. तर आम्हाला कळेना आखिर कोणचा एक निर्णय झालेला आहे. आपण त्यात पडावं न पडावं. आणि एवढ्यात असं झालं, ते पण 8 जे होते ते माईका लाल होते. ते सुद्धा ते 8 उठले तिकडनं. त्यांनी त्याला मारायला सुरुवात केली. इकडनं बाटल्या आल्या त्या 8 जणांवर, तिकडनं बाटल्या आल्या या 8 जणांवर. अशी एक बाटल्यांची खाळखोळ सुरू झाली. आम्ही आपले बिचारे. तेवढ्यात आमच्या बाबाला मुख्य आली. बिजू आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हटलं केलं पाहिजे बाबा, केलं पाहिजेच आपण काय. बिजू आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हटलं बाबा एक लक्षात घे, प्रत्येक लढाई आपण लढायची नसते, काही गरज नसते. मी सांगतो ते ऐक. काय पळ. आणि मग बाबाची ढाल करून आम्ही त्या याच्यातून बाहेर पडलो. बाहेर उभे राहिलो. विचार किती प्रामाणिक आहोत बघा. आम्ही स्ट्रगलर असलं म्हणून काय झालं, प्रामाणिकपणा सोडला नाही. बाहेर आम्ही थांबलो, पळून नाही गेलो. विचार करत राहिलो, बिलाचं काय, द्यायचं नाही द्यायचं. आणि तिथे पोलीस आले. पोलीस आल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा साळसूत चेहऱ्यांच्या, काय झालं रे, काय माहिती एवढ्या रात्री बार कसे चालू ठेवतात हे लोक. आणि सगळ्यात बघण्यासारखा माणूस कोण असतो म्हणजे, तुम्ही खूप ऍक्टर्स पाहिलेले असतील आणि खूप हसला असाल. काय सगळ्यात बघण्यासारखा ऍक्टर कोण असतो माहितीये? पोलीस समोर असताना दारू प्यायलेला माणूस.
बरं पोलिसाशी बोलतात कसं माहिती आहे ना, पाहिलं का कोणी? तर ऍक्च्युली काय, आम्ही इकडेच राहतो. इकडे पटलंय कोणाला तरी. तर हे हे असे मित्र ज्याच्या नशिबात आहेत, त्याच्या नशिबात स्ट्रगल शिवाय दुसरं काही येऊ शकतं का? पण मी खरं सांगू का, हे असे मित्र आहेत म्हणून मित्रांनो जगण्याला किंमत आहे. तुमचे जगात मित्र असतील, पण माझे मित्र माझं जग आहेत. सो मित्रांनो, मला मैत्री करायला आवडते. तुम्हाला कधी माझ्याशी मैत्री करायची असेल तर आधी बसू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.